हा देखील या सामन्यांचा मनोरंजक आनंद लुटण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे। बराचसा मित्रवर्ग जोडला गेलेला आहे क्रिकेटच्या माध्यमातून। बराचसा मित्रपरिवार क्रिकेटचा देखणा नजराने पाहण्यासाठी मैदानामध्ये सज्ज आहे। वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे एक रंगतदार पाठी आपल्या भेटीला आलेला आहे। प्रिया 11 विपक्ष सम्राट 11। प्रिया 11 गोलंदाजीचा निर्णय, संतोष गोलंदाज आक्रमणावर सज्ज। फलंदाजीसाठी अनिकेत आणि अजयची जोडी। व्हॉट मुवमेंट, काय करतोय मैदानाच्या आतमध्ये संतोष जाधव संघ मालक। पहिला चेंडू वाईडची अपेक्षा थोडीशी चपळाई, चतुर्थ दाखवण्याचा प्रयत्न, परंतु ती चपळता महागात पडते। त्रिफळाचीत दांडी 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 गुल। अनिकेत बॅक टू पवेलियन। पहिला गडी गार, पहिला मोठा मासा लागतोय गळाला। बिग विकेट इनटू द बास्केट। काय जबरदस्त सुरुवात झाली आहे या सामन्याला। अगदी दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय 12:58 झालेले आहेत। 12:58 पहिला चेंडू हाताळला गेला आणि अप्रतिमरित्या फलंदाजाला घारात केला गेलाय। सम्राट 11 संघाची मात्र थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल। नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतोय। संकेत जाधव। अनेक प्रेक्षक वर्ग, दिग्गज प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला जोडला जातो। आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे 2 पंच आहेत, ते 2 पंच अर्थात आपल्या संपूर्ण वाई तालुक्याच्या क्रिकेटचे आणबाण शान आहेत। विशाल खरात सर, त्याचबरोबर युवराज शिंदे सर, आणि आता आणखी एक युवा सितारा आपल्या वाईच्या क्रिकेटचा, जो संपूर्ण महाराष्ट्रभर लेदरबॉल क्रिकेट त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या वाईचा डंका वाजवतोय असा खेळाडू दिग्विजय मोहिते हा देखील उपस्थित झालाय। बराचसा प्रेक्षक वर्ग स्पोर्ट्स अँड लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून युट्यूब द्वारे देखील आपल्यासोबत जोडला जातोय। या दरम्यान सावध सुरुवात केली होती संकेत यांनी, एक सिंगल अंकित केली गेली, 0 कडून 1 कडे वाटचाल झालेली आहे। तीस मिनिटांचा अवधी आपल्यास दिला गेलेला आहे। संघ मालकांनी कर्णधारांनी नोंद घ्यायच्या। 30 मिनिटांपेक्षा जास्त अवधी झाल्यास एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये दाखल करावा लागेल। या दरम्यान जबरदस्त गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय संतोष जाधव यांच्या माध्यमातून। स्वतः संघ मालक आक्रमक गोलंदाजी, उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळला गेला चेंडू फलंदाजाला पूर्णतः चकित करून जातोय। डायकुरातच फलंदाज अजय। यावेळी मात्र जोरदार प्रहार, मिडविकेट रिजन क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू जाईल थेट यस पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल। 2 धावा घेतल्या जातील। यस 2 धावा या चेंडूवर घेतल्या जातील। क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे फेरबदल। पॉवर प्लेचं षटक सुरू असताना डीप मिड विकेट, त्याचबरोबर डीप स्कोअर लेग मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळतील। यावेळी मात्र फटका फसला आहे। चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजरांना पाहायला मिळतोय कुमारच्या माध्यमातून। संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळत असताना संपूर्ण समर्पण खेळाडू देत असतात आणि क्रिकेटच्या मैदानावर ज्या जखमा होतात ना, त्या जखमा नसून त्या खेळाडूसाठी दागिना असतो आणि तो दागिना निश्चितपणे हे खेळाडू मिळवण्यासाठी सज्ज आहेत। परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये संपूर्ण समर्पण जरूर करा मित्रांनो, परंतु मैदानाची रचना थोडीशी आपल्या खडतर आहे। आपल्याला गंभीर इजा होणार नाही, गंभीर जखम होणार नाही याची देखील काळजी घ्या।
यावेळी मात्र वाऱ्याच्या वेगानं बॅट फिरली. अगदी बॅटचं वार वेगानं ज्या वेगानं बॅट फिरली ना निश्चितपणे ते वारं पंचांपर्यंत जाऊन लागतंय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल होती षटकाची सांगता. एक षटक समाप्त, एक गडी बाद, 4 धावा धावफलकावर. खानापूर प्रीमियर लीगचा थरार तब्बल 12,000 रुपयांचं भव्य असं कॅश प्राइज. किरणदादा काळोखे संचालक साखर कारखाना सहकारी साखर कारखाना भुईंज, किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंजचे संचालक किरणदादा काळोखे यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे तब्बल 12,000 रुपयांचं कॅश प्राइज. त्याचबरोबर आकर्षक चषक आणि या चषकासाठी लढली जाणारी ही रंगतदार स्पर्धा अर्थात खानापूर प्रीमियर लीग 2025 चौथं सुमित गोलंदाजीसाठी सज्ज आहे. डावखोरा फलंदाज अजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. राईट आर्म राऊंड विकेट, फुल टॉस. क्षेत्ररक्षकाचा अंदाज मात्र चुकतोय, चेंडू जातोय वन बाय स्कोअर लेग सी मारे शॉटर केपीएल सुपरहिट चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे. डीप स्कोअर लेग, डीप मिड विकेट मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण तैनात असलेले पाहतोय. यावेळी मात्र जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षक देखील तितकाच सावध आहे. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा, ओव्हरऑल एक सुंदर क्रिकेटचा नजराणा पाहायला मिळतोय. कोहलीवर हटवता चेंडू याकडे टाकण्याचा प्रयत्न, तर चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीनं रीड केलं. एक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीची खेळली गेली, तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं. यावेळी पुन्हा एकदा लो फुलटा सलामी गारपट खेळण्याला फटका, मिडांवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. ते त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, डॉट बॉल येतोय. थोडीशी चर्चा विनिमय जरूर केला जातो. फलंदाजाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक आहे. एक चौकार खेळला गेला जरूर, परंतु तदनंतर 2 डॉट बॉल आलेले आहेत. यावेळी आखूट टप्प्याचा मारा, बॅकफुटवरती येतो एक जोरदार प्रहार. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडूचा पाठलाग जरूर केला जाईल, परंतु तोपर्यंत 2 धावा अतिशय आरामात पूर्ण केल्या जात आहेत. हेच क्रिकेट गरजेचं आहे मित्रांनो. षटकार चौकारांची आतिषबाजी पुरेशी ठरत नाही, बऱ्याच वेळेला तुम्हाला सिंगल डबल्सचे कौशल्य देखील दाखवावं लागतं. अगदी आपण पाहतोय काल रात्री सुरू झालेलं मुंबई नगरीमध्ये सुप्रीमो चषक. या सुप्रीमो चषकामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ISPL गाजवणारे खेळाडू आहेत. बरं, अशा खेळाडूंना देखील षटकार चौकार मारण्यासाठी संघर्ष करावा लागला, हे आपण पाहिलं. एकेरी दोरी धावांच्या जोरावरच तिथं फटकेबाजी करावी लागते आणि त्यालाच चौकार षटकारांची जोड द्यावी लागते. आणि इथं देखील तशीच काहीशी कामगिरी अजयच्या माध्यमातून एक डबल्स 2 धावांसाठी खेळला गेला. फटका नंतर मात्र संधी मिळाली, पुढच्या बाजूला टाकला गेला चेंडू, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, गोलंदाजाच्या समोरून चेंडू मारला गेला. थेट सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी 4 धावा ऍड केल्या जातील. निश्चितपणे 2 चौकार, 1 दुहेरी धाव अशा पद्धतीने 10 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. आपण सुप्रीमो बद्दल चर्चा करत होतो. सुप्रीमो चषकामध्ये निश्चितपणे बरेचसे दिग्गज खेळाडू आहेत, परंतु त्यांना देखील षटकार चौकार मारताना संघर्ष करावा लागला आणि एकेरी दोरी धावांच्या जोरावरच खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. इतकंच नव्हे तर क्रिकेटचा अनभिषिक्त राजा अर्थात किंग ऑफ क्रिकेट विराट कोहली याने देखील सिंगल डबल्सच्या जोरावरच संपूर्ण क्रिकेटवरती आपलं अधिराज्य गाजवलं. सिंगल डबल्स च्या जोरावरच त्यानं धावांचा डोंगर मैदानामध्ये रचलेला आहे. इथं मात्र पंचांना निर्णय घेण्यामध्ये थोडीशी कमिटीची मदत लागते. आपण करूयात निर्णयाची प्रतीक्षा.
यावेळी एक जोरदार प्रहार, परंतु चेंडू धावून धावा घ्याव्या लागतील सांगितलेल्या नियमाप्रमाणे. इथं मात्र नियम आपल्या सर्वांना कळवण्यात आलेला आहे. चेंडू जर बाहेर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आला तर मात्र धावून धावा घ्याव्या लागणार आहेत. चेंडू अडकला तरच डी झोन मध्ये दिला जाईल. पंच निर्णय कळवतील. शेखर सर, यस, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच निर्णय कळवतील, त्याचा सन्मान करा मित्रांनो. स्पर्धा आपली आपली सर्वांची आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे, तो निर्णय ठाम राहील आणि त्याचा सन्मान केला जाईल. कोणीही कोणत्याही प्रकारची हुज्जत पंचांसोबत घालणार नाहीये. वाई तालुक्यातील 2 आयकॉन दिग्गज आपल्याला पंच म्हणून लाभले, ते आपल्या स्पर्धेचं सौभाग्य आहे. येस सर, विशाल सर, निर्णय काय असेल? येस, डॉट बॉल काउंट केला जातो आणि इथून पुढे सर्व संघांनी नोंद घ्यायच्या. चेंडू पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे तेव्हा धावून धावा घ्यायच्यात. चेंडू जर निर्धारित कक्षा आहे तिथं अडकला तर 2 धावा डिक्लेअर दिल्या जातील. धाव फलकावर धावा लागतायत 14. 2 षटका अखेरीस 1 गडी बाद 14. गोलंदाजीसाठी सज्ज पुन्हा एकदा संतोष. संकेतच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव अंकित केली जाईल. या एका धावेबरोबरच पुन्हा एकदा अजय स्ट्राईक वरती दाखवले येईल. अजयच्या माध्यमातून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्या प्रयत्नांना कायमशी यश देखील आतापर्यंत आलेलं आहे. 2 चौकार अजयच्या माध्यमातून खेळण्यात आलेले आहेत. परंतु संतोष यांची लाजवाब गोलंदाजी आपण पहिल्या षटकात देखील पाहिली. केवळ 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. याही षटकाची सुरुवात एका सिंगलनं झालेली आहे. हो, मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? विकेटचं पतन, त्रिफळाची दांडी गुल. अजय बॅक टू पवेलियन. संतोष जाधव, व्हॉट बॉलिंग. हो, मैदानाच्या आतमध्ये घडत जबरदस्त गोलंदाजीचा मारा. पहिल्या षटकात देखील महत्वपूर्ण खेळाडूला त्रिफळाचित करण्याचं काम संतोषच्या माध्यमातून. इथं देखील पुन्हा एकदा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय सम्राट इलेव्हनचा आयकॉन रोशन मंडले. तिसरं षटक अवघ्या प्रगतीपथावर आहेत. 15 धावा फलकावर लागलात. 2 सलामीवर, दोन्ही सलामीवर पवेलियनच्या दिशेने माघारी संतोषने धाडलेले आहेत. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सी कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एका धावेवरच समाधान मानावं लागेल.
पुन्हा एकदा लो फुल टॉस, जबरदस्त गोलंदाजी यार्कर मध्ये तब्दील होतोय. लेग बॅकच्या स्वरूपात एक धाव जरूर घेतली जाते. धावफलक सक्रिय ठेवण्याचं काम दोन्ही फलंदाजांना मात्र आता करावं लागेल. थोडासा वेग धावगतीला प्रदान करावा लागेल. यावेळी पुन्हा एकदा स्लोअर वन गतीचा चेंडू नो मार्क्स लाईन मध्ये विसावतोय. कव्हर रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये तैनात नाहीये. एक धाव अंकित याही चेंडूवर केली जाईल. एका धावून धावफलकाला पुढे सरकवण्याचं काम संकेत आणि रोशनच्या माध्यमातून जरूर केलं जातं, परंतु आता मोठे फटके देखील आवश्यक आहेत. टप्प्याचा मारा स्लोअर वन, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षकांना भेदण्याचा प्रयत्न होता. थोडासा खरा थ्रो, दिशाहीन थ्रो, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज उठवता येईल का? केवळ 2 धावा मिळतील. या 2 धावांबरोबरच षटक होते समाप्त. षटकाची सांगता संतोष साईक अफलातून स्पेल 2 षटके 9 धावा 2 गडी गारद. 3 षटका अखेरीस 20 धावा धावफलकावर लागतात. 20 रन्स ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून तिसरा सामना आहे आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण एक लो स्कोरिंग बॅटलकडे वळतोय. पहिला सामना 39 धावांचं लक्ष होतं. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 13 चेंडूंच्या पाठीमागे एकट्या शेखर भोसले यांनी 38 धावा कुठल्या. तदनंतर मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं समाधान आणि अनिकेतची निर्णायक पार्टनरशिप सामन्याला कलाटणी येणारी ठरली. केवळ 41 धावांचं लक्ष होतं आणि आता मात्र सुभाष गोलंदाजीसाठी सज्ज. स्वतः कर्णधार छक्या म्हणून ओळखला जाणारा खेळाडू. वाईटावर विकेट, मोठा फटका, डाऊन द बॉल फिल्डर पकडली कॅच. रोशन मंडले बॅक टू पवेलियन. मोठी विकेट, मोठा मासा गळाला. आयकॉन खेळाडूची विकेट कर्णधाराच्या माध्यमातून टिपली जाते. एक तगडी लाईनअप आहे सम्राट 11 या संघाकडे देखील. बॅट्समन कोण आहे? अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल. एक झेल घेण्याची संधी, परंतु इथं मात्र ती संधी दवडली जाते. झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय पहिल्या चेंडूवर अनिल यांना. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे छक्या सुभाष आणि ती भूमिका अतिशय लिलिया पार पाडतो. यावेळी मात्र स्ट्रोक लाजवाब, परंतु नैसर्गिक अडथळा. या चेंडूवर मिळतील 2 धावा डी झोन मध्ये. सर्व खेळाडूंसाठी आणखी एक महत्वपूर्ण सूचना आहे. जर पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले सुरू असताना चेंडू खराब झाला अथवा बाहेर गेला तर आणि नवीन चेंडूचाच वापर केला जाईल. आणि दुसऱ्या षटकानंतर जर चेंडू खराब झाला किंवा बाहेर गेला तरच तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल. यावर मात्र बॅकवर्ड स्कोर लेग रिजनला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस हिट. लेग बॅकच्या स्वरूपात मात्र एक धाव अंकित केली जाते. संकेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. संकेतला मात्र कामगिरी आता उंचवावी लागेल. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अवघ्या 23 धावा धाव फलकावर लागतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी. आनंद कार्पेट खेळला गेलेला फटका. लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती झडप घालतोय जरूर. दुसऱ्या धावेसाठी अनिल प्रयत्नशील, परंतु संकेत मात्र त्यांना थांबवतील. एका धावावरच समाधान मानावं लागेल. 24 धावा धाव फलकावर लागतात. आवश्यक धावगती मात्र प्रतिषटक आता वाढवावी लागेल.
जबरदस्त वेगवान गोलंदाजी. चेंडूनं टप्पा घेतल्यानंतर अतिरिक्त वेग प्रदान झाला, अतिरिक्त उसळी देखील, आणि त्या अतिरिक्त वेग आणि उसळीनं फलंदाजाला तर चकित केलंच, परंतु त्याचबरोबर यष्टिरक्षकाला देखील चितपट केलं आणि एक धाव बाईकच्या स्वरूपात अंकित केली जाते. याचबरोबर षटकाची होती सांगता धाव फलक होत आहे स्थिर. 4 षटका अखेरीस 3 गडिवात 25 धावा. खानापूर प्रीमियर लीगचा थरार 12,000 रुपयांचं रोख कॅश प्राइज, वैयक्तिक बक्षिसांची लयलूट, सामनावीराचे आकर्षक चषक, अतिशय सुंदर अशी बक्षिसांच्या नजराने मालिका वीरासाठी आकर्षक सायकल, वैयक्तिक बक्षिसांची देखील मेजवानी आहे. आणि या मेजवानीवरती ताव मारण्यासाठी, मेजवानी लुटण्यासाठी मात्र सज्ज आहेत सर्व खेळाडू. डीप कव्हर पॉइंटचा खेळाडू आता मात्र कव्हरेजमध्ये येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातात. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, सी कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर असं तटबंदी दिलेली आहे. कुमार वरती केला हल्ला बोल. पहिला चेंडू जोरदार प्लार, चेंडू झाडलाय सरळ थेट सीमारेषे पार. अनिलचा ब्लास्ट, सुपर हिट, ब्लॉकबस्टर, KPL षटकार. शेनवॉर्न म्हणून ओळखला जाणारा खानापूरचा शेनवॉर्न कुमार गोलंदाजीसाठी आला, परंतु कुमारचं स्वागत एका सुंदर अशा फटक्यानं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक पाय मागच्या बाजूला काढला आणि थेट चेंडूला लगावलं गगनबारावी घेत षटकाराच्या दिशेने. आता मात्र पुनरागमन करण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा सज्ज कुमार. यावेळी सी कॉर्नरला टार्गेट केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जरूर. एक पूर्ण दुसरीसाठी अनिल प्रयत्नशील, परंतु संकेत त्यांना एका धावेवरच थांबवतील. आता मात्र धाव फलकाला गती द्यावी लागेल आणि त्याची सुरुवात निश्चितपणे अनिल यांनी केली आहे. पुन्हा एकदा लेगस्पिनचा मारा. फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, त्यात यश मात्र येत नाहीये. डीप लॉंगॉनला बॅकअप जरूर आहे, बॅकअप दिलं जाईल. केवळ एक धाव अंकित केली जाईल. षटकार चौकार, त्याचबरोबर एकरी देवर धावांचा योग्य समन्वय. यालाच तर खरं तर क्रिकेट म्हणतात ना. अगदी आपण पाहतो IPL मध्ये देखील यंदाचं पर्व विशेष आहे मित्रांनो. गतवर्षी आपण पाहिलं गोलंदाज आहेत की बॉलिंग मशीन असं चित्र होतं. गोलंदाजांना अतिशय निर्दयीपणे प्रहार केले जात होते. गोलंदाजांना करिअर पुढे चालू ठेवायचं की नाही, युवा गोलंदाजांना बॉल हातात घ्यायचा की नाही असं चित्र डोळ्यासमोर होतं. परंतु यंदा मात्र चित्र पलटलंय. खेळपट्टी ही निर्णायक ठरलेली आहे. सिंगल डबलचा खेळ निर्णायक ठरलेला आहे. अगदी गतवर्षी प्रत्येक सामन्यात षटकार चौकारांच्या जोरावर 250 धावांचा डोंगर उभा करणारा सनरायझर्स हैदराबाद संघ देखील यावर्षी स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर शांत चित्तानं फलंदाजी करत एकही भार हिटर गुजरात टायटन्सच्या टीममध्ये नाही आहे, तरी साई सुदर्शन, जॉर्ज बटलर, शुभमन गिल यांच्यासारख्या कन्व्हेन्शनल फलंदाजांच्या जोरावर गुजरातचा संघ अगदी सहजरित्या 200 धावांची मजल मारतोय. आणि हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. या दरम्यान टॉपेज झेल जरूर सुटला, परंतु एक धाव अंकित केली जाते. निश्चितपणे यंदाचे IPL जर पाहिलं ना तर गोलंदाजांचं वर्चस्व बऱ्याच अंशी पाहायला मिळतं. षटक होते समाप्त. 12 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 5 षटका अखेरीस 37 धावा धाव फलकावर. 37 रन्स ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि आता पुन्हा एकदा अखेरचं निर्णायक षटक. या निर्णायक षटकामध्ये धावा रोखल्या जातील की केला जाईल हल्ला बोल. संकेतचा संघर्ष सुरू आहे. सोबत अनिल हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. अनिलच्या माध्यमातून एक षटकार खेळलेला आपण पाहिला आहे. सिंगल डबलच्या जोरावर षटकारासह 12 धावा आलेल्या आहेत. आणि आता पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज असतील सुभाष चक्या. राईट आर्म ओव्हर विकेट. शॉर्ट ऑफ गुडलँड डिलिव्हरी, अतिरिक्त वेग, अतिरिक्त उसळी, फलंदाजाला टायमिंग प्रॉपर करता आलेला नाहीये. डीप लॉंगॉन मध्ये चेंडू जातो. 1 बाउन्स 2 बाउन्स हा चेंडू फील्ड केला जाईल. एक सिंगल अंकित केले जाईल. त्याचबरोबर अनिल माने याच्यावर पुन्हा एकदा नजरा असतील. रनअपची संधी अनिल हॅज टू डिपार्ट. अनिल मात्र इथं होतं बात सॅक्रिफाईस करावं लागतं. खर तर ही धाव होती का याचा विचार करावा लागेल.
धावा धावफलकावर लागतात. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. रनाच्या रूपामध्ये अनिल परतात पवलेंच्या दिशेने माघारी, तर अनिलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अर्जुन दाखल होतोय. संकेत मात्र 9 चेंडूच्या पाठीमागे 10 धावांची संघर्षपूर्ण खेळी, परंतु आता त्या संघर्षाला यशाची जोड द्यावी लागेल. क्षमता आहे परंतु त्या क्षमतेला कार्याची जोड द्यावी लागेल. मोठे फटके खेळावेच लागतील. संघाची गरज आहे, मागणी आहे आणि मागणी तसा पुरवठा केला जाईल का, यास मोठा फटका खेळला जरूर. चेंडू चाललाय सीमारेषे पार. मागणी तसा पुरवठा, डिमांड अँड सप्लाय. हा येतोय एक जबरदस्त चौकार. आडव्या बॅटने मारलेला हा चेंडू थेट मिड ऑफ डोक्यावरून सीमारेषा ओलांडतोय. यस, काही क्षणांची प्रतीक्षा करायची आहे. यस, इट इज अ फॉर डिलिव्हरी. चौकार येतोय. युवराजजी शिंदे, रॉबिन सर अचूक निर्णय क्षमतेसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर चिकू खरात सर अर्थात विशाल खरात हे देखील एक दिग्गज नाव आहे. चला, सामना सुरू करा. 30 मिनिटांचा किमान अवधी आहे आपल्याकडे इनिंग्स पूर्ण करण्यासाठी. या चौकाराबरोबर 42 धावा धावफलकावर लागतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्धशतकाची वेस अजूनपर्यंत कोणत्याही संघाने ओलांडलेली नाही आहे. वेगवान मारा, भेदक मारा, अतिरिक्त वेग, अतिरिक्त उसळी, डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून. 1.4 भारतात 10 चेंडू टाकलेले आहेत. 10 चेंडूच्या पाठीमागे 10च धावा खर्च केला होत्या खेळाडूनं. एक विकेट आलेले आहे. यावेळी स्विंग आणि मिस, डॉट बॉल. अखेरचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. निर्णायक चेंडूवर निर्णायक स्ट्रोक, मोमेंटम शिफ्ट करणारा फटका येणार का? इथं मात्र फटका पुन्हा एकदा फसला. रनआउटची संधी जरूर, परंतु सावध पवित्रा. एक सिंगल जाऊ दिली आणि या सिंगल बरोबरच डावाचे होते सांगता धावफलक स्थिर. 4-43 विजयासाठी 44 धावांचं लक्ष. त्याचबरोबर मिड इनिंग्स मध्ये आपण करतोय सामनावीराचा पुरस्कार प्रदान. मागील सामन्याचा सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच समाधान जाधव यांना मी विनंती करतो आपण टास्काबसच्या मंचावरती यायचं आणि आपला बहुमूल्य पुरस्कार स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर पुढील मॅचचा टॉस देखील होईल. किती वेळ हो शेखर सर, टॉस घेऊया ना, करून टॉस करून ठेवू ना. अशोक जाधव साहेब आपणास विनंती, आपण पुढे या. नाही दुसरं कोण आहे?
संपल्यानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक असेल, 25 मिनिटांचा ब्रेक असेल इनफॅक्ट. आणि 25 मिनिटानंतर आपण सामना सुरू करणार आहोत. यानंतर चौथा सामना असणारा मोरिया 11 विपक्ष जगदंब फॅब्रिकेशन्स. महेश नाना जाधव यांना विनंती आहे आपण पुढे यायचं आणि सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र आपण आत्ताच घेणार आहोत. मिड इनिंग्स मध्येच हा नाणेफेकीचा कौल होईल. कर्णधार अनिकेत साळुंके आणि शेखर भोसले दोघांनी नाणेफेकीसाठी यायचं. जगदंब फॅब्रिकेशन्सचे कर्णधार अनिकेत, त्याचबरोबर मोरिया 11चे कर्णधार शेखर दोघांनी नाणेफेकीसाठी यायचं. जगदंब फॅब्रिकेशन कॅप्टन विलास सर, आपला कॅप्टन पाठवा. सामना सुरू करा. फलंदाज दाखल करायचे. प्रिया 11 सलामीवर दाखल करायचे. नितीन जाधव आपल्यास विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पुढे यायचं. नितीन जाधव नाणेफेकीचा कौल होता जगदंब फॅब्रिकेशन्स विपक्ष मोरिया 11. दोन्ही संघांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत विजय प्रस्थापित केलेला आहे. आता मात्र कोण ठरणार वरचढ याकडे असतील सर्व प्रेक्षकांच्या नजरा. तत्पूर्वी होतोय नाणेफेकीचा निर्णायक कौल. विश्रांती असेल 25 मिनिटांची हा सामना संपल्यानंतर आणि विश्रांतीनंतर लगेचच हा सामना सुरू होणार आहे. एक ब्लॉकबस्टर बॅटल. नाणेफेकीचा कौल लागतोय मोरिया 11 संघाच्या बाजूने. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण आपला निर्णय कळवायचा. आणि आता मात्र सलामीवीराच्या भूमिकेत सुभाष नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर सोबत करतील बबलू अर्थात सनी भोसले. क्रिकेट बरोबरच शरीर सौष्ठवामध्ये देखील बॉडी बिल्डिंग मध्ये देखील आपले नाव कमावलेले खेळाडू बबलू. तर गोलंदाजीसाठी सज्ज स्वतः संघ मालक किरण मंडले यांनी गतवर्षी देखील प्रभावित केलेला आहे. अकुटप्पा चेंडू बॅकफुटवरती खेळला गेला. चेंडूला जमिनीवरती ठेवण्यामध्ये यश मिळतं. कव्हर रिजन मध्ये मात्र चांगले क्षेत्ररक्षण संकेतच्या माध्यमातून एक धाव एका धावावरच धावफलक सक्रिय होतं. 0कडून 1 कडे वाटचाल होते. 1 से कारवा आगे बढ़ते हुए. इथं मात्र रिव्हर्सचा फटका फसला. डॉट बॉल.
टप्पाचा मारा, रनआउटची संधी मात्र हुकली. काळभोरला तिरुवनचा खेळाडू समोरच्या बाजूला जो उभा आहे खाली बसायचं. त्याबरोबर प्रिया इलेव्हन आपण देखील तिथून उठायचं, बाहेरच्या बाजूला बसायचं. कोणताही व्यक्ती आल्यास तुमच्याच संघाला त्याचा तोटा होणार आहे. इथं मात्र या दरम्यान विकेटचं होतं पतन. हिट विकेट, आत्महत्या सुभाषच्या माध्यमातून. अगदी रिव्हर्सचा फटका करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, समतोल देखील ढासळला, तोल ढासळला. प्रिया इलेव्हन आपणास विनंती व सूचना असेल तिथून उठा आणि बाहेरच्या बाजूला बसा प्लीज. विक्रांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वॉच बॉलिंग, जल्लोष, सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. किरण मांडले, तिन्ही अष्टा उद्ध्वस्त, विकेटचं पतन, जबरदस्त गोलंदाजी, आक्रमकता पाहायला मिळते. विक्रांत आले आणि विक्रांत निघाले. जबरदस्त गोलंदाजी. 44 धावांचा बचाव करायचा, 43 धावांचा बचाव करायचा. 44चं लक्ष आहे. 5 चेंडू हाताळलेत, केवळ 1 धाव खर्च आणि 2 महत्वपूर्ण विकेटचं पतन. जबरदस्त गोलंदाजी, सांघिक आत्मविश्वास वाढवणारी ही कामगिरी संघ मालक किरण मंडले यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र संघ मालक विपक्ष संघ मालक असं बॅटल असेल. किरणच्या समोर असेल संतोष चं आव्हान. यावेळी पुन्हा एकदा चेंडू मध्ये बॅकफुटवरती मारला, दाजवाब स्ट्रोक, ताकत के साथ नजाकत का पूरा इस्तेमाल, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा पॉवर जनरेट करणारा स्ट्रोक, मैदानाला आग लावत चालला, सीमारेषे पार. हा होतो एक महत्वपूर्ण षटकाची सांगता करणारा निर्णायक चौकार. चौकाराबरोबर धाव फलकाला होते चांगला आकार. 2 गडी बाद 5 धावा. 5 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज अनिकेत फलंदाजीमध्ये प्रभावित करू शकले नाहीत. त्यांना पहिल्या चेंडूवरच पवेलियनचा रस्ता पकडावा लागला होता. आता मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये राऊंड विकेट, खराब सुरुवात, दिशाहीन मारा, वाईड बॉल, अवंतर धावून होती षटकाची सुरुवात. लक्ष माफक आहे, धाव संख्या आपल्याकडे कमी आहे, बँक बॅलन्स कमी आहे. आणि बँक बॅलन्स कमी जेव्हा असेल ना तेव्हा खर्च देखील आपल्याला अतिशय विचार करून करावा लागतो. इथं मात्र मोठा फटकाला जवाब, चेंडूने घेतले गगन भरारी, उत्तुंग षटकार. सनी भोसले, बबलू फुल लेंथ डिलिव्हरी, फुल लेंथला मात्र इथं बॅड लेंथ मध्ये डिलीट कन्वर्ट केलंय. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते सनी यांच्या माध्यमातून. गतवर्षी सनी यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, निश्चितपणे ते निराश होते, परंतु यावेळी मात्र सज्ज आहेत. यावेळी मात्र फलंदाज सफल झाले. डॉट बॉल येतोय जरूर जयष्टीच्या अतिशय बाहेरच्या बाजूला चेंडू, परंतु इथं मात्र गोलंदाजाची चतुराई म्हणावी लागेल. फलंदाज सफल झाल्यानंतर त्याचा पाठलाग केला. पुन्हा एकदा जयष्टीच्या बाहेरच्या बाजूला शफल, एक्स्ट्रा कव्हर, पाठलाग होईल, परंतु या रेसमध्ये चेंडू ठरतोय पुन्हा एकदा विजयी. सीमारेषे पार, आणखी एक अफलातून चौकार. सनी भोसले सेट ऑन फायर, हल्ला बोल.
11 धावा 3 चेंडूच्या पाठीमागे आलेल्या आहेत. अनिकेत वरती हल्लाबोल चढवलाय सनी यांनी. यावेळी पुन्हा एकदा टप्प्याचा मारा. यावेळी मात्र दिशा बदलली आहे. निर्णय मात्र तोच. आला ऑन द कार्पेट. चेंडू सीमारेषे पार. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध हा खेचला एक जबरदस्त चौकार. या चौकाराबरोबर धाव फलकाला मात्र आला एक जबरदस्त आकार. 2 गडी बाद 20 धावा धाव फलकावर. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. लक्ष माफक आहे. बँक बॅलन्स कमी आहे. खर्च खूप विचार करून करावा लागेल. यावेळी पुन्हा एकदा संधी जरूर होती परंतु त्याचं सोनं करता आलेलं नाही. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू चालला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये पाठलाग केला जातोय जरूर. 2 धावा मात्र निश्चितपणे वाचवल्यात. यावेळी मात्र स्ट्रोक फसलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न होता परंतु कोणती संधी दिली गेली नाही. अनिकेतच्या माध्यमातून षटकाची सांगता. 2 षटकाखेरीस 2 गडी बाद 22. नेल्सन स्कोर आणखी एकदा पाहायला मिळतो. अर्थात डिकी बर्ड सरांनी नेल्सनची संकल्पना क्रिकेटमध्ये आणली. तर सर्वप्रथम नेल्सन ही संकल्पना ब्रिटिश अधिकारी नेल्सन यांच्या स्मरणार्थ अंमलात आणलेली आहे. त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये डिकी बर्ड सरांनी ही संकल्पना आणली. 24 चेंडू आता मात्र 22 ची गरज. 2-2-2 इज द स्कोर कार्ड. 22 for 2. किरण मंडले पुन्हा एकदा सज्ज असतील संघाची जरा सांभाळण्यासाठी. अप्रतिम असं षटक किरणच्या माध्यमातून हाताळलं गेलं परंतु फॉलोअप षटक जे आलं ना ते अतिशय खराब म्हणावं लागेल. गोलंदाजी थोडीशी दिशाहून जरूर झाली परंतु फलंदाजाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. यावेळी मात्र संतोष स्ट्राईकवर पुन्हा एकदा संघ मालक विपक्ष संघ मालक कोण ठरणार या बॅटलमध्ये. मिनी बॅटलमध्ये विजयी. बॅटल विदिन द बॅटल. आकुटप्पाचा मारा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. अजय डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप. टेक कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. टेनिस क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, गली क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटमध्ये एक संकल्पना मात्र कॉमन आहे. टेक कॅचेस विन मॅचेस. बॅकफुटर केवळ एक स्ट्रोक आला म्हणजे कार्पेट मारला फटका. शॉट मिड विकेट रिजन. क्षेत्ररक्षक तैनात जरूर परंतु इथं मात्र चेंडू डिफ्लेक्ट होतोय क्षेत्ररक्षकाच्या पायाला लागून. 1 धाव अंकित केली जाईल. बबलू आणि संतोषच्या माध्यमातून ही पार्टनरशिप सजवली जाते. अजूनही केवळ 20 धावांची गरज आहे विजयासाठी. सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय निर्विवादपणे वर्चस्व प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांनी गाजवलेला आहे. यावेळी पुन्हा एकदा आला कार्पेट खेळला गेलेला फटका. अनिल त्या रिजन मध्ये तैनात. अनिल कडून इथं मात्र मोठी चूक. गोड चूक. डिझास्टर्स मुवमेंट. आत्महत्या. चौकाराच्या दिशेने चेंडू चालला. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. ये रास्ते है 4 के. यावेळी मात्र रॉबिन उत्तप्पा यांच्या स्टाईलमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची टॉपेट डी झोन मध्ये 1 धाव मिळते. रॉबिन उत्तप्पा यांना आपण सुरुवातीला त्यांच्या कारकिर्दीमध्ये नव्हे तर पूर्ण कारकिर्दीमध्ये बऱ्याच वेळेला अशा प्रकारे डान्सिंग डाऊन द विकेट चालत जात पुढे फटका खेळण्यात येताना पाहिलेला आहे. खास करून तेच गोलंदाजांविरुद्ध. इथे देखील तोच प्रयत्न होता. यावेळी पुन्हा एकदा आकुटप्पाचा चेंडू फटका फसला. यावेळी मात्र होणार नाही कोणती चूक. संतोष बॅक टू पवेलियन. विकेटचं पतन. किरण मंडले यांच्यासाठी मात्र आणखी एक विकेटची मेजवानी. 3री विकेट त्यांच्या खात्यामध्ये. सामना अजून संपलेला नाही आहे हे दाखवून दिलं जातं. जिद्द चिकाटी पाहायला मिळते. मित्रांनो यंदाच्या पर्वाचं वैशिष्ट्य आहे यंदा आपल्याला शेवटचे 4 संघ जे आहेत ना ते नेट रन रेट वरून ठरवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही सामना जिंकताय किती त्याचबरोबर किती फरकाने जिंकताय किंवा किती फरकाने हरताय याला देखील तितकंच महत्त्व प्राप्त आहे. एखादा सामना मोठ्या फरकाने गमावल्यानंतर तुम्हाला तितकंच कव्हरअप देखील करावं लागेल. प्रतीक फौजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
यावेळी मात्र यार्कर परंतु खोदून काढला स्क्वेअर लेग रिजन आलंदी कार्पेट खेळला याला फटका दुसऱ्या धावेसाठी बबलू प्रयत्नशील मिसफिल्ड गोलत क्षेत्ररक्षकावर दबाव टाकला आणि त्या दबाव टाकण्यात यश देखील मिळते थ्रो येईपर्यंत तिसरी धाव देखील कंप्लीट त्यामध्ये एक धाव शॉर्ट आहे ते 3 धावा पूर्ण 34चा प्रयत्न आहे रनआउटची संधी यशस्वीरित्या दाखल 4 धावा घेतल्या परंतु एक शॉट 3 धावा अंकित केले जातील त्याचबरोबर षटक होते समाप्त षटकाची सांगता 3 षटका अखेरीस 3 गडी बाद 32 धावा धावफलकावर आता मात्र 18 चेंडू 12ची गरज प्रतिषटक 4ची गरज मित्रांनो हे लक्षात घ्या यंदाच्या पराभवामध्ये नेट रन रेट निर्णायक ठरणार आहे तुम्ही पराभूत जरी होत असाल तरी जिद्द सोडू नका खांदे पाडू नका कारण पराभव होत असताना देखील तो पराभव कमीत कमी फरकाने कसा होईल याकडे तुमचं लक्ष असायला हवं कारण जितका मोठा पराभव तितकं तुम्हाला कव्हरअप जास्त करावं लागेल याची काळजी घ्या आता मात्र रोशन मंडले गोलंदाजीसाठी सज्ज असतील समोरच्या बाजूला स्ट्राईक वरती दाखल होईल सनी भोसले अर्थात बबलू 18 चेंडू 12ची गरज संघर्ष करावा लागेल लढावं लागेल शेवटपर्यंत जिद्द दाखवावी लागेल बॅट कॅच ड्रॉप डॉट बॉल बऱ्याचशा खेळाडूंना जीवनदान मिळतंय मैदानाच्या आतमध्ये खेळाडू हाताला तेल लावून आलेत की काय असं वाटायला लागलं आता सकाळच्या सत्रापासून बरेचसे झेल कॅच इफिशियन्सी मात्र खूप खराब आहे यावेळी मात्र जोरदार प्रहार सी कॉर्नर फील्डर ऑन द बॉल पकडली कॅच विकेटचं पतन सनी बॅक टू पवेलियन आणि इथं मात्र तो संघर्ष दिसून येतोय ती जिद्द दिसून येते पराभव जरूर दिसत असला तरी मात्र इथे संघर्ष केला जाता है छोटी सी मुसीबत से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं हार को सामने देखकर भी जो लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं आइए जीवन में खेलों के नए रंग भरते हैं हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते खेळाडूंच्या जज्ब्याला जिद्दीला चिकाटीला मात्र सलाम आहे आणि हीच जिद्द चिकाटी आयुष्यामध्ये देखील येणाऱ्या संकटांशी 2 हात करायला आपल्याला शिकवते आणि त्या 2 संकटांशी 2 हात करताना त्या संकटांवर विजय मिळवण्याची देखील ताकद आपल्याला निर्माण करण्याचं काम ही जिद्द करते यावेळी मात्र फुलटॉस वरती देखील मिळते विकेट Yes, it is a wicket. It was below waist height. Definitely, it was a fair delivery. कुमार आले आणि कुमार पुन्हा निघाले अगदी काही क्षणांचाच त्यांचा मैदानाच्या आतमध्ये काळ होता 2 गडी रोशन मंडले यांनी देखील बाद केली आहेत 32 धावा 5 गडी गारद चौथं षटक हाताळत असताना सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल आता मात्र 2 सेट फलंदाज गारद झालेले आहेत नवीन 2 फलंदाज दाखल आरामातने खेळण्याचा प्रयत्न परंतु अतिशय भेदक आणि वेगवान मारा डॉट बॉल येतोय चौदा चेंडू 12 वरती येऊन ठेपलंय समीकरण जे समीकरण काही क्षणांपूर्वी 18 चेंडू 12 वरती होतं यावेळी मात्र फटका लाजवाब जोरदार प्रहार चेंडूला धाडले थेट लॉंग ऑफ सीमा रेषेपार अफलातून षटकार निर्णायक षटकार म्हणावा लागेल कारण समीकरण असं वाटत होतं पुन्हा एकदा बदलेल की काय रोशन यांचं अप्रतिम असं षटक परंतु यावेळी मात्र थोडासा खराब चेंडू हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकरला मात्र नसेल माफी 13 चेंडू आता मात्र केवळ 6ची आवश्यकता औपचारिकता जरूर बाकी आहे परंतु अजूनही संघर्ष करावा लागेल डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल यस डेफिनेटली इट इज अ डॉट बॉल ने होते षटकाची सांगता षटक होते समाप्त आफ्टर 4 overs 38 for 5 6 runs needed from 12 balls 5 wickets remaining let's see who will be the craziest man for सम्राट 11 गोलंदाजीसाठी येतोय आकाशला मात्र आता आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी करावी लागेल जरूर बँक बॅलन्स कमी आहे परंतु तो बँक बॅलन्स कमी असताना देखील आपला क्रेडिट स्कोर कसा उंचावायचा याकडे लक्ष द्यावे लागेल
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डाउन द बॉल फिल्डर बनेगा दर्शक बनेगा फिल्डर चेंडू सीमारेषे पार हा होतो विजयी षटकार प्रिया 11 यानंतर 25 मिनिटांचा ब्रेक असेल ब्रेक नंतर सामना असेल तो मोरिया 11 निपक्ष जगदंब फॅब्रिकेशन्स मोरिया 11 नाणेफेकीचा कौल जिंकलाय कळवला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आता दुपारच्या सत्रातील 1:50 झालेले आहेत बरोबर 2:20 मिनिटांनी सामना सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे 2:20 मिनिटांनी पुढचा सामना सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे धन्यवाद घेऊयात काही क्षणांची विश्रांती